कृषी मित्र विनय कोटावदे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज तारीख आहे 5 मार्च 2025। मी आलेलो आहे नाशिक कृषी उत्पादक बाजार समिती येथे जाणून घेणार आहोत भाजीपाल्याचे भाव। वांग्यापासून सुरुवात करणार आहोत। दादा काय दिले आहे आज वांगे? वांगे काय भाव आहे? 200 ते 300 रुपये, 200-250 रुपये रेंज चालू आहे। कुठले तुम्ही? किती लांब आला इथून? 30-35 किलोमीटर आहे। आणि ही क्वालिटी? हा, ही कोणती व्हरायटी आहे? ही पंचगंगा आहे। अच्छा, पंचगंगा आहे। पंचगंगा गावठी। पंचगंगा गावठी छोटी साईज। आणि ही मोठी? तो बदला आहे तो। हा, 60-70 रुपयाला जातो बदला। हा बदला आहे। अच्छा अच्छा। आणि हा एक साधारण नंबरचा माल आहे। 1 नंबरचा माल आहे, पाहू शकतो। पंचगंगा गावठी। हे किती रुपये म्हणताय तुम्ही? हे 250-300 रुपये बरोबर। आणि किती किलो येतात साधारण? हे 13 ते 14 किलो, 14-17 असं बसतं। 14 ते 17 पूर्ण कॅरेट 250 ते 300 रुपयात येत आहे। 250-300। भाव कसा चाललाय? भाव वाढला का कमी? कसं काय रेंज आहे? आता कमी झालेलं आहे। कमी झालेला आहे ना? बरोबर 500 पर्यंत जायचं। 500 पर्यंत मग ते परवडत असेल थोडंफार। आता काय परिस्थिती? आता नाही बरोबर नाही का? खर्च निघतोय का? खर्च काय असतो? मजुरांचं होत नाही त्याच्यात, भाड्याचं निघत नाही काही, नाही आपला रोजही निघत नाही त्याच्यात। अच्छा आपल्याला काही शिल्लक राहत नाही। बरोबर बरोबर बरोबर। पण आहे, पण विकायला लागेल, त्यामुळे विकतायत। अवघड परिस्थिती आहे। हां हां, कृषी मित्र विनय कोठावदे सांग। हे अशा पद्धतीने वांग्यामध्ये तर अवघड आहेच थोडं। मिरचीचं काय आपण जाणून घेणार आहोत। मिरची काय भाव आहे दादा? मिरचीचे मालक नाही आहे जागेवर। टोमॅटो आहे, काकडी आहे इथे। दादा काकडी काय भाव दिली? 350 रुपये भाव आहे काकडीचा। आता आपण या साईडला जाणार आहोत थोडंसं। गिलक्याचा भाव जाणून घेणार आहोत। गिलके काय भाव दिलेले आहे? गिलके दोडके आहे इथे, शेतकरी बांधव दिसता। दादा काय भाव दिले हो गिलके? 100 रुपये। हां, बदला असल्यामुळे 100 रुपये। आणि ही हा चांगला माल आहे, पाहू शकतो। हा बदला असल्यामुळे फारच कमी। आणि चांगला माल किती चालू आहे? 400 रुपये चालू आहे ना? बरं, हा पण 400 रुपये चालू आहे ना? कुठे शेती? शेती कुठे तुमची? अच्छा, वैतरणावरून आलेले आहेत दादा। इथे टोमॅटो आहे, टोमॅटोचे भाव जाणून घेणार आहोत आपण। दादा टोमॅटो काय भाव दिला हो? टोमॅटो 180 रुपये। किती कॅरेट येतं? किती किलो येतं? हां, 22-24। हां, 180 रुपये। कमी झाला भाव? हा ना, हां खरं यांना दिलेला असतो। काय दादा काय राहील ट्रेंड? काय राहील मार्केटचं? वाढेल का टमाट्याचं? अजून भरपूर माल चालू आहे बाकी। बरं आता तर अजून नवीन प्लॉट चालू होईल। बरं, तरी अशी परिस्थिती जेव्हा आवक वाढली तर अजून कमी होईल। अवघड परिस्थिती आहे। याचा खर्च निघतोय का? खर्चच नाही आता, ते काय मार्केट चालू आहे 120-130 रुपये। बरं, तरी इथं चांगलं आहे, हे लोकल मार्केट आहे। अच्छा, बाहेर 180-190 रुपये। आणि कुठे 120-130 म्हणताय तुम्ही? बापरे बापरे बापरे। आणि मुंबईला? डाऊन आहे मुंबईच्या काय मुंबईला 30 किलो भरती। 30 किलो। बरं बरं 200 रुपयात 30 किलो माल येतो। 20 किलो। बरं बरं। आपलं चॅनलचं नाव आहे सर कृषी मित्र विनय कोठावदे। हां, दोडके। हां, मिरची काय भाव आहे? मिरची तुमचीच का? काय भाव मिरची? मिरची आम्ही 300 ना काय? 300 रुपये ना का? अच्छा अच्छा। कोणतं गाव दादा आपलं? आमचं वैतरणा। वैतरणाचे किती लांब येतं इथून? 40 किलोमीटर। फुल टाईम शेती करतो दादा तू? फुल टाईम शेती करता तुम्ही? बरं, वैतरणा 40 किलोमीटरवरून आलेले आहे। सो ओव्हरऑल आपण मिरचीचे भाव जाणून घेतलेले आहे। ही कमी तिखट येते ना दादा? कमी तिखट मिरची नाही? काय म्हणता याला? फ्राय करून खातात ती मिरची।
आशा करतो तुम्हाला थोडासा भाजीपाल्याचा जो भाव आहे त्याचा आयडिया आली असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, जास्त जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.